नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. मित्रांनो, नेमके 8 ते 9 दिवस राहिलेले आहेत आणि आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत. आपल्या कमेंट बॉक्समध्ये नेहमी काही प्रश्न विचारले जातात. त्याची उत्तरं आपण या व्हिडिओच्या मार्फत आज देणार आहोत, की कशा पद्धतीने 8 ते 9 दिवसामध्ये ही तुमच्या पुढे जी कंडिशन आहे त्याच्यासोबत कसं डील करायचं. चला तर मग सुरू करूया मोस्ट आस्क्ड क्वेश्चन्स. एवढा सगळा अभ्यास करून फेल झालो तर काय? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आलाय म्हणजे नक्कीच तुमची थिंकिंग जी आहे ती निगेटिव्ह रोडला गेलेली आहे. सगळ्यात पहिले ही जी थिंकिंग निगेटिव्ह कडे गेलेली आहे, तिला ओढून आपल्याला पॉझिटिव्ह रूटने आणायची आहे. कारण आता उरलेला जो वेळ आहे, तो जेवढा तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल, तेवढाच जास्त तुम्हाला काय होईल, रिकॉलिंगसाठी मदत होईल, रिव्हिजनसाठी मदत होणार आहे. आणि तुम्ही जर विचार करत राहिला, मी फेल झालो तर काय, फेल झालो तर काय, हा विचार केल्याने आपला रिझल्ट काही चेंज होणार नाहीये. परंतु ते विचार करण्याच्या वेळेमध्ये जर आपण तेवढेच एफर्ट दिले, ट्राय केलं, आपल्याच्याने जेवढं होईल तेवढं ट्राय केलं, तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी फरक पडू शकतो. कशा फरक पडू शकतो? जर एखादा मुलगा आहे समजा ए, तो जर रडतच बसला तर काय होईल? नक्कीच फेल होणार आहे. परंतु एक मुलगा आहे बी, ज्याचा अभ्यास झालेला नाही, परंतु तो रडण्यापेक्षा काय करतोय? काहीतरी ट्राय करतोय, काहीतरी वाचायचं ट्राय करतोय, म्हणजे पेपरमध्ये लिहिता येईल. आणि हा जो बी मुलगा आहे, त्याने जेवढं रीड केलं तेवढंच त्याला पेपरमध्ये दिसलं, तो पासही झाला. किंवा हा फेल होणार होता, तर हो कमीत कमी 80-80 मध्ये तरी झाला. म्हणजे याचा फायदा काय झाला? याने रडण्यामध्ये वेळ घातला नाही, तर याने जो वेळ उरलाय त्याच्यामध्ये त्याने त्याचा पूर्ण वेळ फक्त अभ्यासासाठी दिला. त्यामुळे आता रिझल्टचा विचार करत बसायला आता आपल्याकडे वेळ नाहीये. जेव्हा विचार करायला पाहिजे होता, तेव्हा तुम्ही तो केलेला नाहीये. त्याच्यामुळे आता फोकस फक्त आणि फक्त सिलेबस, रिव्हिजन याच्यावरच असलं पाहिजे. संस्कृत कन्सेप्ट समजताय, परंतु नवीन एक्झाम्पल पाहिलं की आपलं माइंड ब्लॉक होत आहे. आपल्याला नवीन एक्झाम्पल सॉल्व्ह करता येत नाहीये. ज्यांनी ज्यांनी शेवटच्या महिन्यामध्ये संस्कृत प्रिपेअर करायला घेतलं किंवा आता वाचताय, त्यांच्यासाठी हा प्रश्न खूप जास्त कॉमन आहे की नवीन एक्झाम्पल सॉल्व्ह होत नाहीये. का होत नाहीये? कारण आपण नवीन एक्झाम्पल कधी प्रॅक्टिसच केलेलं नाही म्हणून होत नाहीये. सगळ्यात पहिले आपल्याला कन्सेप्ट वरती काय करावं लागेल? ग्रिप आणावी लागेल आणि त्या कन्सेप्टला यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल. कशी करावं लागेल सर? सगळ्यात पहिले तर जेवढं काय तुम्ही कन्सेप्ट केलेलं आहे ते शॉर्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पेजेसवरती लिहावं लागेल. म्हणजे स्वरसंधी 1 पेज, व्यंजन संधी 1 पेज, विसर्ग संधी 1 पेज, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ठेवावं लागेल. मल्टिपल टाइम रीड करावं लागेल आणि तुम्हाला नवीन एक्झाम्पल पाहावे लागतील. एक नवीन एक्झाम्पल घेतलं, ते पूर्ण पेजेस सोबत कंपेअर केलं. स्वरसंधी सोबत कंपेअर केलं, स्वरसंधीच्या सगळ्या टाइप सोबत कंपेअर केलं, की कोणत्या रूलमध्ये हे एक्झाम्पल बसतंय का? त्याच्यानंतर व्यंजन संधीमध्ये ट्राय केलं, कोणत्या रूलमध्ये हे एक्झाम्पल बसतंय का? विसर्ग संधीसोबत ट्राय केलं. हे तुम्ही जेव्हा ट्राय करताय, हे करत तुमचे सगळे सब टाइप सुद्धा रिवाइज होत आहे. आणि तुम्ही जर असे कमीत कमी फक्त 50 एक्झाम्पल जरी सॉल्व्ह केले, तर तुमच्या सगळ्या कन्सेप्ट 50 वेळा रिवाइज होत आहे. आणि तुम्हाला जेव्हा अनोळखी एक्झाम्पल तुम्ही पाहताय पेपरमध्ये, तेव्हा तुम्हाला लगेच कळून जाईल की कोणत्या टाइपमध्ये. याही पलीकडे मुलं काय चूक करतात, की एखादा क्वेश्चन पाहिला समजा, उदाहरणार्थ संस्कृतचा संधीचा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन पाहिला की लगेच सब टाइप कोणता आहे याचा विचार करायला लागतात. सगळ्यात पहिले आपल्याला फोड करावी लागेल, की हा स्वरसंधी आहे, व्यंजन आहे की विसर्ग आहे, हे डिसाईड झाल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढे डिटेलमध्ये जावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला समजावं लागेल. आणि त्यामध्येही जर आपल्याला एखादा क्वेश्चन समजलाच नाही पेपरमध्ये कोणत्या आहे तर कोणत्या संधीमध्ये आलेला आहे, तर सगळ्यात पहिले तो क्वेश्चन पूर्णपणे आपल्याला तोडावा लागेल. त्याचा काना, उकार हे सगळं काही आपल्याला तोडावं लागेल. एका सेम लाईनमध्ये आणावं लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाहायचं, की स्वरापुढे स्वर आलेला कुठे दिसतोय का? किंवा स्वरापुढे व्यंजन दिसतोय का? व्यंजन पुढे स्वर दिसतोय का? विसर्गापुढे काही दिसतोय का? जेव्हा तुम्ही पूर्ण शब्द फोडाल, तेव्हा तुम्हाला कमीत कमी हा स्वर आहे, व्यंजन आहे की विसर्ग आहे एवढं तर कळायला लागेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सब टाइपचा विचार करू शकता, की या सब टाइपचा हा रूल होता, मग याच्यामध्ये हा फिक्स बसेल का? हा जेव्हा तुम्ही पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन करताय वेळ लागेल. पण जेव्हा तुम्ही 50 क्वेश्चन पर्यंत आलात, तेव्हा हे एकदम फ्रिक्वेंट आणि तुमचा माइंड पण तेवढा पळायला लागेल, की एक्झाम्पल पाहिलं, की हे कशात आहे, या सब टाइपमध्ये असा रूल आहे, हे सगळं काही ऑटोमॅटिक व्हायला लागेल. एक्झामच्या आधी अनोळखी एक्झाम्पल पहा, सॉल्व्ह करा, तेव्हाच तुम्हाला पेपरमध्ये एक्झाम्पल्स अनोळखी वाटणार नाही. नाहीतर तुम्ही डायरेक्टली कॉन्सेप्ट करून जर पेपरमध्ये जाल, तर नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये एक्झाम्पल्स हे अनोळखी आणि सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सगळ्या मुलांना कितीही अभ्यास केला तरी संस्कृत फेल होण्याची भीती वाटतेच.
खूप जण असे आहेत की ज्यांना 8वी पासून संस्कृत होतं, काही जणांना 8वी ते 10वी होतं, किंवा काही जणांनी आयुष्यात पहिल्यांदा संस्कृत सब्जेक्ट पाहिला, पहिल्यांदा संस्कृत व्याकरण पाहिलं. आता मी फेल होईल यासाठी आता कोणाकोणाच्या मनामध्ये हा प्रश्न असेल सुरुवातीला, तर ज्याने वर्षभर संस्कृत केलं नाही किंवा मला संस्कृत येत नाही, रडतच राहिला आणि त्यानं काही केलंच नाही. संस्कृत यावं यासाठी काही हातपायच हलवले नाही, म्हणून हा प्रश्न तुमच्यामध्ये आता पडलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असं आहे की संस्कृत फेल होण्याची भीती तेव्हाच कमी होईल जेव्हा तुम्ही मॅक्झिमम वेळा ते रिव्हिजन कराल, रिकॉल कराल आणि त्याचबरोबर तुम्ही अनोळखी एक्झाम्पल सॉल्व्ह कराल. तेव्हाच तुमची ही भीती हळूहळू कमी होईल. ही भीती का आहे? कारण तुम्ही अनोळखी एक्झाम्पल आजपर्यंत सॉल्व्ह केलेले नाही. पेपर कसा येणार आहे याची तुम्हाला भीती वाटते. संस्कृतचा पॅटर्न सगळा ऑलमोस्ट फिक्स आहे. काय येणार आहे तर तुम्हाला सुरुवातीला MCQ एकदम सोपे सोपे चॅप्टर आहेत. सुरुवातीला माहेश्वरी सूत्र आहे, त्याचबरोबर तुम्हाला उपसर्ग आहेत, जे की 22 उपसर्ग पाठ केले की येणारच आहेत. अव्यय आहे, फक्त रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. कारक आहे, तुम्हाला विभक्ती जरी ओळखता आली तरी सुद्धा एक MCQ तुमचा सॉल्व्ह होणार आहे. म्हणजे तुम्ही जर क्वेश्चन पॅटर्न जरी पाहिला, त्याच्यानुसार जरी पाहिलत गेले, तरी तुम्हाला खूप जास्त इझी क्वेश्चन तुम्हाला सापडत जातील. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा फक्त इझी कोणते टॉपिक्स आहेत ते करून आपण पास होऊ शकतो, याच्यावरती वेगळा व्हिडिओ मी बनवेल जर तुम्हाला हवा असेल तर. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही क्वेश्चनचा पॅटर्न जरी पाहिला तरी सुद्धा कळून जाईल की संस्कृतचा क्वेश्चन पेपर कसा येणार आहे पहिलेच आपल्याला माहिती आहे. फक्त संधीचे एक्झाम्पल तुम्हाला कोणते येणार आहे, समासचे एक्झाम्पल कोणते येणार आहे हे तुम्हाला माहित नाहीये, कारक तुम्हाला कोणते अंडरलाईन करून येणार आहे. तुम्हाला फक्त विभक्ती चेक करायची आणि ते लिहायचंय, त्यामुळे तोही तुम्हाला अवघड जाणार नाहीये. त्यामुळे तुम्ही सध्या व्यवस्थित पेपर पॅटर्न पाहायचा, इझी गोष्टींवरती टार्गेट करायचं, जे मार्क गेनिंग आहेत त्याच्यावरती टार्गेट करायचं. संधी समास याच्यावरती भीती वाटते, जेवढं तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तेवढा कॉन्फिडन्स येईल. तुम्ही जर संधी समासमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करून कॉन्फिडन्स गेन केला तर तुम्हाला ह्या पेपरची भीतीच वाटणार नाही की मी संस्कृत फेल कसा होईल. कारण तुम्हाला एक मार्क कॅल्क्युलेटिंग मेथड फॉलो करावी लागेल. कशी मार्क कॅल्क्युलेटिंग मेथड? पहिला चॅप्टर करायचा, MCQचा आहे, त्याच्या पुढे लिहायचं 5 मार्क्स फिक्स. ते फक्त एकदा रीड केल्याने फिक्स होत नाहीत, तर रिव्हिजन करून करून फिक्स होतात. दुसरा घ्यायचा, दुसरा घेतला उपसर्ग, 22 वाक्य पाठ करून टाकली उपसर्गाची, हे 5 मार्क एकदम फिक्स आहेत. अव्यय केला, अव्ययचे 5 मार्कचे फिल इन द ब्लँक्स फिक्स झाला. म्हणजे तुम्ही क्वेश्चन करत करत यायचं, चॅप्टर करत करत यायचं, त्याचे मार्क्स लिहित लिहित खाली यायचं. शेवटी तुम्हाला कळून जाईल की काही ना काही आपण केलंय. आपण इझी चॅप्टर्स जरी पेपरमध्ये आले, संधी समास 15 पैकी 7 आपल्याला मार्क किंवा 8 मार्क जरी आपल्याला पडले, तसंच समासमध्ये तेवढे पडले, कारकमध्ये तेवढे पडले, तरी सुद्धा आम्ही चांगला स्कोर करून पास होतोय, तेव्हा तुमची ही मी फेल होईल ही भीती ऑटोमॅटिकच निघून जाईल जेव्हा तुम्ही संस्कृतमध्ये एफर्ट्स द्यायला लागाल. त्यामुळे आता रडत बसू नका, संस्कृतमध्ये एफर्ट द्यायला शिका. ऑलमोस्ट सिलेबस झालेला आहे, रिव्हिजन सुद्धा झालेला आहे, परंतु अजूनही हे पेपरमध्ये आठवल की नाही किंवा पेपरमध्ये मी लिहू शकेल की नाही याचा कॉन्फिडन्स नाहीये. महाभारतचा तुम्हाला एक डायलॉग खूप फेमस आहे, सर्वांना माहीतच असेल की रणभूमीमध्ये युद्ध जिंकण्याआधी तो मनभूमीमध्ये जिंकावा लागतो. सेम आपल्या इथे अप्लाय होतो. आपल्याला जेव्हा पेपरमध्ये जाऊन लिहिण्याआधी आपल्याला हे मनभूमीमध्ये हे युद्ध आपल्याला जिंकावं लागेल. आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल की हा चॅप्टर मी वाचतोय, हा चॅप्टर मी एक्झाम मध्ये लिहू शकतो. नाही सर मला आठवतच नाही आणि मी कसं काय माझ्या स्वतःवरती भरोसा ठेवू? कारण आता तो एक वेळा वाचतोय, आणखी एक वेळा रिव्हिजन होईल, पेपरच्या एक दिवस आधी एकदा रिव्हिजन होईल आणि पेपर 2 वाजता आपला, त्यामुळे पेपरच्या दिवशी सुद्धा एक वेळा रिव्हिजन होणार आहे. म्हणजे 4 रिव्हिजन आणखी तुझे बाकी आहेत. आताच कशाला घाबरतोयस? आणखी खूप वेळा रिवाइज करायचंय, रिकॉल आपल्याला करायचा आहे, त्याच्यामुळे पेपरमध्ये आठवतच. आणि पेपरमध्ये एकदम पेपर पाहिल्या पाहिल्या तुमचा माइंड ब्लँक होऊ शकतो, परंतु तुम्ही जेव्हा एखादा पर्टिक्युलर क्वेश्चन एक्झाम पेपरवरती लिहिता आणि त्याच्या हेडिंग्स टाकून जेव्हा लिहायला लागाल, तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकच त्याचं कंटेंट आठवायला लागेल. ॲज इट इज तुम्ही जे वाचले तसं आठवणार नाही, तुम्हाला ती कन्सेप्ट आठवेल, तुम्ही मनाने ते उत्तर तयार करू शकाल. ठीक आहे, त्याच्यामुळे आता कॉन्फिडन्स लो आहे हा विचार कराल तर तो लोच होत जाईल आणि स्वतःवरती ट्रस्ट ठेवाल की हा क्वेश्चन मी वाचतोय, याच्यावरती आणखी 3 रिव्हिजन आहेत, तर मी लिहूच शकतो. आणि प्रत्येक क्वेश्चन वाचताना असाच वाचायचा की हा क्वेश्चन पेपरला आलेला आहे. कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी आपल्याला दुसरं कोणाची गरज नसते, कोणाच्या मोटिवेशनची गरज नसते. जेवढे रिव्हिजन आपण करू तेवढा जास्त आपला कॉन्फिडन्स वाढत जातो. त्याच्यामुळे रिवाइज आणि रिकॉल टेक्निक वापरा. रिवाइज म्हणजे काय? पाहून रिवाइज करणे. रिकॉल म्हणजे काय? डोळे बंद करून आठवणे. हेडिंग्स जे आहेत अॅनाटॉमीच्या लक्षात ठेवा. क्रियाशरीरचे श्लोक लक्षात ठेवा. अॅनाटॉमी
जो आयुर्वेद पाठ आहे त्याचे सुद्धा श्लोक व्यवस्थित व्हायला हवे. संस्कृतच्या कन्सेप्टचे जे चार्ट्स आहेत, स्वर, व्यंजन हे जे तुम्हाला मी आता सांगितलं, ते सर्व काही मल्टिपल टाइम रिकॉल करा. मी तुम्हाला पूर्ण शेड्यूल पण दिला की कोणत्या वेळेला कोणता अभ्यास करायला हवा. संस्कृतला दिवसाचे 1.5 ते 2 तास द्याच आणि त्याच्यामध्ये फक्त कन्सेप्ट वाचू नका, एक्झाम्पल पण सॉल्व्ह करा. अॅनाटॉमीचे हेडिंग्स लिहून लिहून शॉर्ट फॉर्मॅटमध्ये कंटेंट आणायचा प्रयत्न करा, म्हणजे जास्तीत जास्त रिव्हिजन तुमचे होतील. जेवढं जास्त रिव्हिजन, जेवढं जास्त रिकॉल, तेवढा जास्त कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला लागेल. पेपरचं टेन्शन येतंय, झोप लागत नाही. मित्रांनो, स्वतःला ओळखा की आपण कोणती एक्झाम देऊन इथे आलेलो आहोत. आपण नीट सारखी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊन इथे आलेलो आहोत. नॅशनल लेवलची एक्झाम, ज्याच्यामध्ये 25 लाख 20 लाख मुलं बसतात, त्या एक्झाम मध्ये आपण क्वालिफाय होऊन इथपर्यंत आलेलो आहोत. आपण एवढं मोठं प्रेशर हँडल केलंय आणि हे प्रेशर तर काहीच नाहीये त्याच्यापुढे. आणि ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होती. ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम नाहीये की तुम्ही अभ्यास नाही केला की दुसरे कोणीतरी करून पास होतील, असं नाही. मिळून मिसळून अभ्यास करून आपण पास करायची एक्झाम आहे. आणि टेन्शन, ज्या देशांमध्ये सध्या युद्ध चालू आहे, ज्या देशांवरती सध्या कुठेही बॉम्ब पडू शकतो, आपले फॅमिलीचे लोक कुठेही मरू शकतात, त्यांना विचारा की टेन्शन काय आहे. त्याच्या पुढे आपलं हे छोटंसं टेन्शन आहे. याच्यावरती एवढं फोकस करायची गरज नाही. कारण पर्टिक्युलर काही दिवसांसाठी हे टेन्शन आहे. हे टेन्शन सुद्धा निघूनच जाणार आहे. सध्या आपण निवांत राहायचं, खायचं प्यायचं, अभ्यास करायचा, शेड्यूल प्रॉपर, सगळं काय व्यवस्थित पाहायचं आणि निवांत राहायचं. रिझल्टचा विचार केला की टेन्शन येतच. रिझल्टचा विचार करणं बंद करा, चांगली झोप लागेल. मित्र जास्त अभ्यास करतोय किंवा मैत्रीण रात्रभर जागून अभ्यास करते म्हणून स्वतःलाच प्रेशर येत आहे. सगळ्यात पहिले तुमचा प्रॉब्लेम काय तुम्ही डिसाईड करा. की तुमचा मित्र किंवा मैत्रीण चांगला अभ्यास करते म्हणून तुम्हाला जळजळ होते, की तुमचा कमी अभ्यास होतोय याचा तुम्हाला इश्यू होतोय. हे दोन्ही वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. कारण तुम्ही अभ्यास करताय परंतु तुमच्यापेक्षा 1 तास जागून तुमची मैत्रीण अभ्यास करते. असं एक्झाम मध्येही होत नाही, की जो जास्त अभ्यास करतो त्याला जास्त मार्क्स पडतात, असं दरवेळेला होत नाही. ज्याने वर्षभर जर कन्सिस्टन्सी ठेवली तर तो तर 100% चांगले मार्क घेणारच. परंतु या काळामध्ये तुम्ही सोबतच अभ्यास चालू केलाय आणि तो थोडासा काहीतरी वेगळं वाचायचा प्रयत्न करतोय, त्याला जास्त पडतील असं होत नाही. कारण एक लक फॅक्टर सुद्धा इथे काम करतो, की तुम्ही जे वाचलंय तेच पेपरमध्ये येणं किंवा तुम्ही जे गोष्ट जास्त रिवाइज केली, ज्याची तुम्ही ट्रिक बनवली, तीच क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये दिसणं किंवा तुम्ही मित्रांमध्ये डिस्कस केलेला क्वेश्चन आहे, तोच पेपरमध्ये पडला, तो तुम्हाला चांगला लिहिता येतो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तर माझा मित्र जास्त अभ्यास करतो याचं टेन्शन घेऊ नको. कारण ही नीट सारखी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम नाहीये. याच्यामध्ये सर्वांनाच पास व्हायचंय किंवा तू पास झाला म्हणजे ह्याला फेल करणार नाही युनिव्हर्सिटी. त्याच्यामुळे कॉम्पिटिटिव्ह विचार आता आपल्याला ठेवायचा नाहीये. आपल्याला सर्वांना सोबत होऊन पास व्हायचंय. रूममेट असाल, नोट्स लपू-लपू ठेवून अभ्यास करायला चालू करता काय? मुली विशेषतः नोट्स लपून-लपून ठेवतात. दुसऱ्याचे सुद्धा आपले नोट्स त्याला देणार नाही, त्याचे घेणार नाही, असं करू नका. मिळून मिसळून अभ्यास करा. जे टॉपिक्स अवघड आहेत, जेन्युइनली अवघड आहेत, अॅनाटॉमीचे बोन्स सारखे, जॉइंट सारखे डिस्कस करा. डिस्कस करा. त्यानंतर तुम्ही सेल्फ स्टडी करा. तेव्हा तुम्हाला त्या टॉपिक्सवरती ग्रिप येईल. तुम्ही जर एखाद्या टॉपिकची ट्रिक केलेली असेल, मित्राला, मैत्रिणीला समजून सांगा. त्याच्याकडून काही त्याने ईझी केलेलं असेल, जास्त रिव्हिजन झालेलं असेल, त्याने काही ट्रिक केलेली असेल, त्याच्याकडून समजून घ्या. तुम्ही जे हे डिस्कस केलेले चॅप्टर्स किंवा टॉपिक जेव्हा पेपरमध्ये दिसेल, तुम्ही दोघं मिळून सेलिब्रेट कराल किंवा मग तुम्ही सेल्फ स्टडी करताय आणि एखादा दोघांना न आलेला तिसरा चॅप्टर दिसेल, तेव्हा तुम्हाला किंवा टॉपिक दिसेल, क्वेश्चन दिसेल, तेव्हा तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल. कधीही तुम्ही ऑब्झर्व्ह केलेलं असेल, की जे रूममेट्स आहेत ते मिळून मिसळून अभ्यास करतात, तिथे एक पॉझिटिव्ह एनर्जी असते त्यांच्यामध्ये अभ्यास करताना. आणि जे रूममेट्स स्वतः सेल्फ करतात आणि मी काय अभ्यास करतोय पुढच्याला कळू देत नाहीत किंवा स्वतःच्या नोट्स लपू-लपू ठेवतात, इकडे एक निगेटिव्हिटी आणि कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायर्नमेंट तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या, BMS युनिव्हर्सिटी एक्झाम ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम नाहीये. ही आपल्याला सर्वांना सोबत येऊन मिळून मिसळून पास होण्याची एक्झाम आहे. प्रत्येक वेळेला जेव्हा मी प्रिपेअर केलेला पॉइंट्स जरी वाचतोय, तरी सुद्धा काय होतंय, की नवीन पॉइंट्स वाचल्यासारखंच होतंय. पहिला काय मी वाचलाय की नाही वाचला याचा फरक पडत नाहीये. रिव्हिजन करून काय फायदा होतोय का? हा मनामध्ये प्रश्न तुमच्या पडला असेल. हे का होतं? कारण तुम्ही पूर्ण फर्स्ट इयर जर्नीमध्ये आताच पहिल्यांदा सिलेबस वाचायला चालू केलाय, तर हा प्रॉब्लेम तर तुमच्या पुढे येणारच आहे. का हा प्रॉब्लेम येतोय? कारण आपण मेहनत कमी केली. आता आपल्याला काय करावं लागेल जेणेकरून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल? मल्टिपल टाइम रिवाइज करावं लागेल, तेव्हाच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.
सगळ्यात तुमच्या मनामध्ये प्रश्न असतो की 5 सब्जेक्ट आहे, इकडचे बोन्स करायचे, तिकडचे जॉइंट्स करायचे, क्रियाचे श्लोक करायचे, आयुर्वेद पाठ करायचा, अॅनाटॉमीचा मॉडर्न पाठ करायचा, पदार्थ विज्ञानचे एवढे किचकट आहेत, बोर सब्जेक्ट आहे आपल्याला, तेही वाचायचे, संहिताचे एवढे मोठे अष्टांग हृदय, चरक संहिता एवढं सगळं करायचंय. माझा एक छोटासा माइंड याच्यासाठी कसा कॅपेबल ठरू शकतो? सगळ्यात प्रथम की तू फक्त एकटा नाहीये की BMS फर्स्ट इयरची एक्झाम देणार आहे. संपूर्ण भारतातून सेम सिलेबसला घेऊन सर्व मुलं ही एक्झाम देणार आहे आणि त्यांनी सुद्धा वर्षभर तेच सिलेबस त्याच्या पुढे आहे आणि तुझ्या पुढे पण आहे. त्यांनी वेगळी मेहनत केली, तू वेगळी मेहनत केली, हा फरक आहे. त्यामुळे जेव्हा आपण हे सर्व काही टॅकल करायचंय, ते आता जरी तुम्हाला अवघड वाटत असलं, तर पेपरच्या 1 दिवस आधी, 2 दिवस आधी तुम्हाला पर्टिक्युलर पेपर मिळणार आहे. अॅनाटॉमीमध्ये तुम्हाला फक्त पेपर 1 रिवाइज करायचं. कधीपासून? आदल्या दिवशीचा पेपर झाल्यापासून 5ला पेपर संपेल. 1-1.5 तास तुम्ही आराम कराल. 7 वाजल्यापासून जरी स्टडी चालू केला, ते दिवस पूर्ण रात्र, त्यानंतर दुसरा दिवस, त्यानंतर दुसऱ्या दिवशीचे 1 वाजेपर्यंत एवढा वेळ आहे. म्हणजे तो एक पेपर आपला पूर्णपणे खाऊन फस्त करता येईल एवढा वेळ आपल्याकडे. त्याच्यामुळे आताच एवढा लोड घेऊ नका की रिव्हिजन केलेले पॉइंट्स आहेत ते मला आठवत नाहीयेत, कारण त्याच्यावर मल्टिपल टाइम रिव्हिजन होणार आहेत. ते ऑलमोस्ट तुम्हाला पाठ होणार आहेत गोष्टी. या पॉइंट्स जे आहेत ते आपण पहिल्या वेळेस वाचतोय, दुसऱ्या वेळेस वाचतोय म्हणून आपल्याला नवीन वाटते. परंतु आपण मल्टिपल टाइम त्याच्या हेडिंग रिवाइज केल्या, मल्टिपल टाइम आपण त्याच्यावर नजर मारत राहिलो, ते पॉइंट्स ओळखीचे होतील, तुमच्या ब्रेनलाही ते फ्रेंडली होतील आणि पेपरमध्ये नक्कीच आठवायला लागेल. कारण अजून सुद्धा वेळ कमी असला सुद्धा आपल्याला भरपूर वेळा रिव्हिजन करायला आणखीही वेळ भेटणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येक टॉपिक करताना तो पेपरला आलाय हे समजूनच तुम्ही वाचा. म्हणजे दुसरी वेळेस करताना ते आणखी तुम्हाला सोपं होईल. तिसरी वेळेस करताना आणखी सोपं होईल. पेपरच्या 1 दिवस किंवा पेपरला जाण्याच्या दिवशी वाचताय, तेव्हा तुम्हाला पूर्णपणे क्लिअर कट असेल. उरलेल्या दिवसांमध्ये कोणत्या गोष्टींवरती जास्त फोकस असायला हवा? सगळ्यात पहिलं, सर्वात महत्त्वाचं, नेहमी सांगत आलोय, ब्लू प्रिंट. एनसीआयझमने दिलेली ब्लू प्रिंट आहे. काय आयुर्वेदा मराठीने जनरेट केलेली नाही किंवा कोणत्याही एज्युकेशन इन्स्टिट्यूटने ही जनरेट केलेली नाहीये. त्यामुळे एनसीआयझमने जी जनरेट केलेली आहे ती पेपरमध्ये 100% फॉलो व्हायला हवी. त्यामुळे तीच तुम्ही करा. नाही झाली तर काय हरकत नाही. एखादा क्वेश्चन इकडे-तिकडे होऊ शकतो. पेपर काढणाऱ्याकडून मिस्टेक होईल याची पहिलेच आपण गॅरंटी घेऊन आपण त्या पद्धतीने अभ्यास नाही करू शकत. त्यामुळे ब्लूप्रिंट फॉलो होणारच, हा विचार करूनच तुम्हाला फॉलो करायची. त्यानुसार अभ्यास केला 100% तुमची पासिंग निघणारच आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले ब्लूप्रिंट घ्यायची. कोणता चॅप्टर करताना तो एसीक्यूला आहे, एमसीक्यूला आहे, एलईक्यूला आहे हे माहीत असलं पाहिजे. जो चॅप्टर एमसीक्यूला आहे तो एमसीक्यूच्या दृष्टीनेच वाचा. त्यावरती एसीक्यू एलईक्यू सारखं पॉइंट्स पाठ करत बसू नका. एसीक्यूचा चॅप्टर असेल तर त्यामध्ये कोणकोणते एसीक्यू येऊ शकतात याची प्रोबॅबिलिटी लावा, त्यानंतर अभ्यास करा. माहित नसेल, आयुर्वेदा मराठीचा आयएमपी टॉपिक्सचा व्हिडिओ पहा, त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, हे झालं ब्लूप्रिंट. ब्लूप्रिंट नंतर येतं मोस्ट रिपीटेड प्रिव्हियस इयर क्वेश्चन किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन. कमीत कमी मागचे 4 क्वेश्चन पेपर जे न्यू पॅटर्नने झालेले आहेत तेवढे तर पहाच. त्यामध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारलेत, कशावरती फोकस केले, कोणत्या सिक्वेन्सने विचारले गेलेले आहेत, ब्लूप्रिंट मधलं काय काय फॉलो होतं हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. आयुर्वेदा मराठीने 2015 पासून आतापर्यंत कोणकोणते मोस्ट रिपीट क्वेश्चन झाले त्याची सिरीज काढली. जाऊन प्लेलिस्ट पाहू शकता तुम्ही, मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स फॉर BMS फर्स्ट इयर. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे मॉडेल क्वेश्चन पेपर. पेपर युनिव्हर्सिटीमध्ये पाहण्याआधी आपण पहिले जर त्यासारखे 5 क्वेश्चन पेपर पाहून गेलो तर आपल्याला नेमकं पेपरमध्ये काय येणार आहे, कसा पेपर येणार आहे याचा अंदाज लागून जाईल. त्यामुळे टीम आयुर्वेद मराठीने तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रत्येक सब्जेक्टचे, प्रत्येक पेपरचे 5 मॉडेल क्वेश्चन पेपर. येत्या 2 दिवसामध्ये तुम्हाला अपडेट मिळेल. इंस्टाग्रामला फॉलो करा, तुम्हाला लगेच अपडेट मिळेल. ते 5ही क्वेश्चन पेपर पाहायचे, ओव्हरलुक करायचे, त्याच्यामध्ये कोणते क्वेश्चन केलेले आहेत ते रिवाइज करायचे, कोणते केलेले नाहीत ते करायचे. म्हणजे त्याच्यामधले जे तुम्ही केलेले नाही क्वेश्चन तुम्ही केले तर तुम्हाला पेपरमध्ये कोणताही क्वेश्चन ऑड वाटणार नाही. ऑलमोस्ट या मॉडेल क्वेश्चन पेपर मधूनच पूर्ण तुम्हाला ओळखीचा पेपर दिसायला लागेल. बाहेरचं शक्यतो पडणार नाही. एखादा जर ऑड क्वेश्चन बाहेरचा पडला तर तुमचंही नशीब आणि आमचंही नशीब सोडून नशीब पाहून सोडून द्या. कारण ऑलमोस्ट 90+ तुम्हाला देतोय की त्यामधूनच कव्हर होणार आहे. 100% गॅरंटी मी का देऊ शकत नाही, कारण पेपर मी नाही काढणार आहे ना.
पेपर काढणारा दुसरा आहे, तो 100% ब्लूप्रिंट फॉलो करणार आहे का, हे मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही. त्याच्याकडून एखादी मिस्टेक होऊ शकते, की एखादा 2 डिझायर टर्नवरून क्वेश्चन येऊ शकतात एखाद्या वेळेस, जो की नियमानुसार एकच यायला पाहिजे. एलईक्यू डिझायर टर्नवरून नाही पडायला पाहिजे, परंतु एखाद्याने टाकला, तर ही मिस्टेक जो पेपर काढणार आहे पेपर सेटर त्याच्याकडून पण होऊ शकतात. त्यामुळे मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही, की 100% यातून येणार आहे. मी मागचे 2015 पासूनचे क्वेश्चन पेपर अनालिसिस केलेले आहेत. मागचे 4 इयरचे केलेले आहेत. पूर्ण सिलेबस कॉपी 2-3 वर्ष झालं मागचे शिकवतोय आम्ही. जे की तुम्हाला माहिती आहे, कारण YouTubeवरचं तुम्ही जाऊन पाहू शकता, की चॅनल कधी क्रिएट केलं तुम्हाला डिटेलमध्ये दिसून जाईल. तेव्हापासूनचा अनुभव वापरून आम्ही हे क्वेश्चन पेपर काढलेले आहेत. कसलाही क्लेम करत नाही, फक्त तुमच्या फायद्याचा आहे, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन पेपर ओळखीचा वाटेल, क्वेश्चन अनोळखी वाटणार नाहीयेत. MCQ साठी वेगळी तयारी करायला हवी का? साधं सरळ उत्तर आहे नाही. हाच जर प्रश्न तुम्ही मला 3 महिन्यांनी आधी विचारला असता, तर याचं उत्तर मी हो दिलेलं असतं. त्याची वेगळी तुम्ही तयारी करू शकता. MCQ बुक्स घेऊन ती रीड करू शकता. 3 महिने आधी तुम्ही जर विचारलं असतं तर. आता उरलेल्या वेळात MCQ साठी काहीही फोकस करायचं नाहीये. तुम्ही फक्त मस्ट टू नोचे टॉपिक्स करायचे आहेत. थिंग्स टू फोकसमध्ये मस्ट टू नोचाही सेक्शन आहे, जे ब्लूप्रिंटवाला सांगितलं. मस्ट टू नो त्याच्यामध्ये तुम्हाला फोकस करायचे. जेव्हा तुम्ही मस्ट टू नो वाचाल, तुमचे अल्मोस्ट 15 MCQ कव्हर होणार आहेत. ठीक आहे. 15 पेक्षा जास्तही येऊ शकतात, परंतु 15 तर फिक्स होणारच आहेत. 7 एसएक्यू, 4 एलईक्यू तुमचे फिक्स होणार आहेत मस्ट टू नो सेक्शन केल्यानंतर. म्हणजे तुम्ही जे थेअरीसाठी अभ्यास करताय तसाच करत राहायचंय. काही वेगळं डिटेलमध्ये वाचायची गरज नाहीये. जे चॅप्टर पर्टिक्युलर MCQ साठी दिलेले आहेत, ते तुम्हाला त्या पद्धतीने वाचावे लागतील. परंतु जे चॅप्टर एसएक्यू आणि एलईक्यू साठी आहेत, त्याचा वेगळा MCQ साठी तुम्ही अभ्यास सध्या उरलेल्या वेळात करू नका. आधी केलेला असेल तर तुमचा आता तुम्हाला फायदा होणारच आहे. परंतु आता उरलेल्या वेळात करायची काही गरज नाही. आता फक्त एसएक्यू, एलईक्यू वरती फोकस करायचा आहे. पेपर ऑड आला तर काय करू? सगळ्यात पहिले पेपर ऑड येत नसतो. पेपर मधले काही क्वेश्चन्स ऑड येण्याची संभाव्यता असते. जे की पहिलं जास्त व्हायचं. नवीन पॅटर्न नुसार खूप कमी गोष्टीत असं होतं. फक्त एक पेपर मला वाटतं असा आलेला होता. ठीक आहे. या पूर्ण 12 क्वेश्चन पैकी 2 ते 3 क्वेश्चन्स तुम्हाला असे एकदम वेगळे दिसले, तर त्याला काय म्हणतो आपण, डायरेक्ट पेपर ऑड म्हणतात पोरं. परंतु त्याच्यातले फक्त 2 ते 3 क्वेश्चन ऑड होते. बाकी पेपर सगळा काही सिलेबस नुसारच होता. आणि सिलेबसच्या बाहेरचं का बरं ते काढतील? कोणती युनिव्हर्सिटी तुम्हाला फेल करण्यासाठी पेपर का बरं काढेल? त्यांचा काय इंटेन्शन असेल, की मोस्ट ऑफ मुलं पास व्हायला हवे. ज्याने थोडाफार जरी अभ्यास केलाय, असे मुलं पास व्हायला हवे. 90% मुलं पास व्हायला हवे, असाच पेपर काढला जातो. त्यामुळे तुम्ही घाबरून जायची गरज नाही, की पेपर ऑड आला, मी फेल झालो तर काय होईल? महाराष्ट्रातील प्रत्येक जणाला सेम क्वेश्चन पेपर मिळणार आहे. सेम अभ्यास सगळ्यांनी केलेला आहे. अभ्यास वेगळा केलाय, सिलेबस सारखा आहे. त्यामुळे ऑड क्वेश्चन पेपर येईल याची भीती बाळगू नका. कारण हे खूप कमी चान्सेस आहेत असं येण्याचे, आणि आले तरी बाकीच्या क्वेश्चन वरून आपण आरामात पास होऊ शकतो. काही काळजी करायची गरज नाही. तर हे होते सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न. मी आपल्या WhatsApp चॅनल जो आहे त्यावरती Google फॉर्म टाकलेला होता आणि त्यावरती मुलांनी प्रश्न खूप जास्त विचारलेले होते. तुमच्या मनामध्ये असलेले प्रश्न, आणि त्या प्रश्नांची उत्तरे आपण आज इथे दिली. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जे तुम्ही प्रश्न विचाराल, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते क्लिअर करू. म्हणजे तुमच्या मनाचं समाधान होईल, की माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळताय आणि तुम्ही एक रिफ्रेश होऊन अभ्यासाला लागाल. आता पेपरला कमी दिवस उरलेले आहेत, वेळ कमी आहे, एन्झायटी होते, भीती वाटते, लो फील होतं, वीक फील होतं. सगळं काही कम्प्लिटली नॉर्मल आहे. सगळ्यांसोबत होतं. ही एक जर्नी आहे. सर्वांनी एन्जॉय करत जायचंय. कारण पेपर एकदा संपले हे 1-1.5 महिना, की पुन्हा आपण नॉर्मल स्टेजवरच येणार आहोत, जसं की आपण 1 महिना आधी होतो. त्याच्यामुळे ही जर्नी जी आहे, ही स्टेज जी आहे, ह्या आठवणी ज्या आहेत, त्या आपल्याला फायनल इयर पर्यंत किंवा आयुष्यभर लक्षात राहतात. त्यामुळे घाबरूनच जायचं नाही, तर प्रत्येक गोष्ट एन्जॉय करत जायची. सगळं काही व्यवस्थित होईल. पॉझिटिव्ह राहा, अभ्यास करा, सर्वजण पास होतील. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओला लाईक करा, हाय बटनवरती क्लिक करा, आणि मनामधील काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.